नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे मी आणि आमची लालपरी. आणि आपला ब्राउनी इथे रेडी आहे. आज आपण चाललोय, आपण दोघंच चाललोय आपल्या गावाला. पहिली ट्रिप, मी, पप्पा आणि ब्राउनी. मम्मी आधीच गेली आहे ओटी भरायला काकी लोकांसोबत. सो आता आपण निघतोय. वाजले आहेत बघ 1:49. चलो. फर्स्ट टाइम आम्ही इतका लेट निघतोय. मोस्ट वाली आम्ही 8:30-9 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे. बघूया आता ट्रॅफिकची कंडिशन काय आहे. काय नाही, कोण जात नाही. चल बघूया आपण. चला आपण भेटूया नेक्स्ट. यस. गाडीत ना राणी गाडीत ना. एक पोरगा आज एवढं खुश आहे. किती खुश आहे ब्राउनी? तू खुश आहे ना? तू खुश आहे ना? खुश आहे ना? खुश आहे. चला चलो. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत. गाडीमध्ये सगळे सानापन्न झालेलो आहोत. मी आधीच सामान लावलं होतं आणि खूपच धावपळ झाली होती. इकडून तिकडून गार्गीला आणायचं. गार्गीचा एक्झाम होती, एक्झाम द्यावी लागेल. एक्झाम संपली तसंच सुसाट घेऊन आलो तिला. आल्या आल्या सामान तिथे सगळं खाल्लं ना, पराठे वगैरे खाल्ले आणि आम्ही आता निघतोय. चला मग. गणपती बाप्पा मोरया. आणि हा आपला ब्राउनी से हॅलो. ब्राउनी एकदम खुश आहे. एकदम खुश ना. तुला सोडणार आहे कॅनल मध्ये, सोडणार आहे आम्ही. कॅनलला सोडणार, भिवंडीला सोडणार आम्ही. चला तर मग बघूया आपण पुढची जर्नी कशी होते. आणि आमचे आरामात जाणार आहोत. ऑलरेडी पोचले आहेत. अर्धी आमची फॅमिली ऑलरेडी पोचलेली आहे. आता बघूया आम्ही किती वाजता पोचतोय. मोस्टली अंधारच होणार आहे, पण आम्ही तरीही हळूहळू जाऊ. जास्त नाईट ड्रायव्हिंग करायची आरामात. चला मग, लेट्स स्टार्ट आवर जर्नी. चलो बाय. सो मित्रांनो, आता वाजले आहेत ऑलमोस्ट 3:30 होत आलेत. आणि आपण कुठे आहोत पप्पा? तळोजारो. ये ड्राइवर इधर है आणि हमारा इधर पाऊस असं दो पडतो है. आणि हे मस्त असं वातावरण झालेलो है. पाऊस का हमरे को कंटालो आयो है. तर तो वो हे असं हे आमचं. ब्राउनी तर बरं आहे, तो मस्त एन्जॉय करतो. काय रे ब्राउनी? ट्रॅफिक ब्राउनी लेफ्ट ठेवू का गाडी? नाही, शेट ट्रॅफिकच लागतं. मोठे हत्ती लागतात, डायनोसॉर लागतात, हत्ती लागतात. ए तो पाठचा हत्ती परत पुढे गेला. मम्मीची गाणी लावलीत आम्ही, कंटाळा नाही येत. तर मित्रांनो, आपण कळंबोली क्रॉस केले. पनवेलला पोहोचलो आपण. येस, वी आर ॲट पनवेल. ट्रॅफिकमुळे आम्ही हैराण झालो. हमरे को कंटालो आयो हे. खराब रस्ते, ट्रॅफिक, खूप खराब रस्ते. कल्याणवरून पनवेलला पोचायला आता ऑलमोस्ट 2.5 तास लागले. 4 वाजले. 4:30. आता बघूया, आम्ही एक ब्रेक घेऊ मस्तपैकी वेळाने. आणि त्याच्यानंतर आपली जर्नी कंटिन्यू करू. कंटिन्यू करे. ब्राउनी बाबा, ब्राउनीची मजा आहे. काय ब्राउनी? शांत ब्राउनी इथं बघ. मज्जा मज्जा मज्जा. मज्जा. त्याला काय, त्याला गाडीत बसायला आवडतं, त्याचीच गाडी आहे. पळसपा फाटा आहे ग. पळसपे फाटा.
ह्याच लावले सिग्नल आणि स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर वरचे खड्डे. स्पीड ब्रेकर वर पण खड्डे आहेत म्हणजे विचार करा. स्पीड ब्रेकरवर खड्डे म्हणजे काय. चला डॉगेश बाय माणसांपेक्षा जास्त शिस्त त्यांना आहे. बघून क्रॉस करतात आपले. हॉर्न वगैरे चेक करतात आणि मग पुढे जातात. माणसं हॉर्न ऐकलं की आणखी पुढे 2 पावलं येतात. दाखवायला अरे नाही बाबा मी स्पीड तुमच्यापेक्षा जास्त. ब्रिजेसवरचे जे जॉईंट्स असतात त्याला काही उपाय नाही का. ती गाडी त्रास होतो. धाड भूक लागलेली आहे. पायलट को भूक लगाय. को पायलट को भी भूक लगाय. ब्रेकफास्ट केला मी सकाळी. ते पण बसाच केला आणि मग वेळच नाही मिळाला मला. माझा तर विचार होऊ नका. माझी एक्झाम होती. मी एक्झाम हॉल मध्ये विचार करत होती. काय सकाळी काय खाऊन गेली ती. सुबह उठ के हम भात का पेज खा के गया है. डीमार्ट इथे पण इथे काय डीमार्ट आपल्यासारख्या लोकांसाठी वाटतं. लास्ट मिनिटला गावाला जाताना काय तयारी नसेल केली म्हणून डीमार्ट. आणि हा हत्तीने आपला रस्ता हे केलेला आहे, अडवलाय. आणि आपण हत्तीच्या पाठी नेहमीप्रमाणे गेलो. हत्ती फटके डायनोसॉर सगळे आमच्याच समोर आहेत. आम्ही बाबा छोटी गाडी. ठाण्याला पण असंच येणार आहे. ठाण्याला पण असंच येणार. काय ठाण्याला बिल्डिंग. पीछे वालों को हे दिखतो नहीं है क्या. हमने इंडिकेटर डालो हे करके. आगे आगे चल. नाहीतर काय पुढे पुढे ही जातो हे. डोको नहीं है क्या तुमरे को. असं हे असं जे आपल्या हिशमे मेंदू होतो हे वो हे ही नहीं क्या तुम्ही. आणि अशा प्रकारे आपण गोवा हायवेला ये आता जास्त ट्रॅफिक. मोठा टप्पा पार केलेला आहे. गोवा हायवेचे काही वेगळ्याच लाईन असतात. गेल्याच ते जाणार लागतात. मज्जा येते. मज्जा. आणि तिथे आपल्याला नानाचा अंगठा दिसत आहे. ओके नाही अंगठा नाही नाना गेल नाही काय कसलं काय ते फोर्ट करणारा. माझी परवाच मराठीची एक्झाम झाली आहे. मला नाही आवडे कठीण शब्द उच्चारायचे. जीभ का तुकडा पडता है तुमरे को. असं सोपा नाम देने को नहीं होता है क्या. असं पिंट्या बंटी वगैरह नहीं रखने को होता है.
एवढं करणारा बिरणारा 24 असं. हा मग कायच नाही तर मॉन्टी फोर्ट तरी ठेवा. करणारा किती नारळ एवढं कशाला. गोटा एवढं ठेवलं तरी होऊन जात. कायच असतं त्याच्यात. तुमरे को बस वो शब्द हमरे के लिए कठीण करवाना होगा है म्हणून एवढे मोठी मोठी नावं ठेवू आहे शाळेवाल्या. पावसात जाता एक तो हमरा वो र का वो प्रॉब्लम है तुमरे को पता है तो भी ऐसा नाम रखता है. तुम्हें शर्म नहीं आता है. एवढे हत्ती तुला ना तुला एवढी काय घाई रे तुला. रिझावाल्यांना कियावाल्यांना घाई जास्त. शेल्टर्सवाल्यांना तर जास्तच घाई असते बाबा. जे चालू आहे जाम भूक लागली आता जाम. काय हे फ्लायओव्हर वर काय हे असं गडगड होतंय. आणि त्रिमूर्ती आलेला आहे. समोर आहे समोर. हमारा डोळा 2 डोळा घर पे रह गया है. हमरे को अच्छे से दिखता नहीं है. हमरे को असं छोटा आंखों करतो देखतो लगतो. त्रिमूर्ती म्हणजे बंद कटाला आला कटाला. सकाळी लवकर नाही निघालो ना की कंटाळा झाला. काय तो रोड आपण त्रिमूर्ती मध्ये आलेलो आहे. आणि अशा प्रकारे सक्सेसफुली पनवेल क्रॉस केल्यानंतर केलेला आहे. त्रिमूर्ती स्नेक्स. येस त्रिमूर्ती स्नेक्स. ब्राउनी ओ ब्राउनी ए ब्राउनी इथे बघ. हा नाही बघ का काय खराब होतो. नाही तू ब्राउनी थांबा इथेच. आता आपण उतरूया. मंडळी आपलं त्रिमूर्तीमध्ये झालेलं आहे थोडं फार. आपण थालीपीठ आणि वडापाव खाल्लेला आहे आणि कॉफी प्यायला आहे. पप्पाने चहा घेतला. ब्राउनीला थोडं फिरवलं बाहेर आणि आता आपण परत निघालोय आपल्या जर्नीला. एका छोट्याशा ब्रेक नंतर इथून पुढे लवकर जास्तीत जास्त अंतर कापायचं आपल्याला. यस अंधार व्हायच्या काही करू. चला मग चला रस्ता परत कॅप्चर करूया. मज्जा मज्जा. चला मज्जा. चला बाय. तर मित्रांनो आपण कुठे बसलो रे. पेड वडखळ बायपास आणि आपल्या या साईडला असं दृश्य आहे. JSW अलिबाग साईड JSW. आणि आपल्या या साईडला असं दृश्य. परत आता सैन्य जमवायला सुरुवात केली. यप
पप्पा? आपण नागोठण्याला पोचलो आहोत आणि वाजले आहेत 6. फोकस कर. 4 तासात फक्त नागोठण्याला पोहोचू शकतो. ब्राउनी कुठे रेस्ट करतोय? ब्राउनी काय करतो तू? बसला. ब्राउनी बसलाय. आम्ही पण रेस्टच करतो. नुसतं आरामशीर गाडी चालवते. थोडा पाऊस पुढे आल्यावर कमी झालाय. बरं आहे, नाहीतर पूर्ण अंधार होतं पाठीमागे.
तर गाईज आपण पुईला आलोय. भिवंडी. हाँ पुईला भिवंडी कुठे आलो? स्कैम है. पुई में भिवंडी दरबार है गाइस. ये देखो पुई में ये बड़ा सबसे बड़ा स्कैम है ये. वो देखो आपली नाईट ड्रायव्हिंग चालू झाली आता. मस्त रचली. हँडीकॅप फील करत होते. अरे बाबा काहे को ऐसा करता है तुम मेरे को समझता नहीं है क्या? अरे काहे तुम्हाला समजत नाही आहे का? आम्ही येतो आहे ना. आंधळा आहे का तुम्ही? आम्हाला जाबू दे आधी. कोल्हाडला कोल्हाडचा तो आयकॉनिक पूल दिसत आहे. कोकण रेल्वेचा पूल आणि हायवे वरती मध्ये मध्येच स्पीड ब्रेकर लावून ग्रेट मंत्रालय हायवे मध्ये कसला स्पीड ब्रेकर लाभतो आहे हा? हायवे वरती स्पीड मध्ये जायचा आहे ना. ह्यांना कळतो कसा नाही आहे. आम्हाला स्पीड मध्ये जाबू दे. हायवे वरती खड्डे आहे ते काय कमी आहे? तो खड्डामध्ये नुसता पाणी भरतो आहे. मग ते पाणी सगळं चिखल गाडीवर उडतो आहे. मग ते सगळा चिकट होतो आहे. एवढी सुंदर वॉश करून आणली. एवढी सुंदर वॉश करून आणली आहे आणि तुमच्या चिकलनी ती सगळी खराब करून टाकली आहे. पाऊस आहे की जातच नाही आहे. तू चष्मा घाल. आपण कुठे पोहोचले पप्पा? तासगावला. कुठे? तासगाव. आणि रस्ता आहे. मस्त नाही बोलू शकत आहे. ओके. तेच तेवढे लाईट. अरे लाईट. ओ माय गॉड लाईट. ते पण उलटे. त्याच्या मागचं लॉजिक तनाच नाही. अरे यार किती प्रकाश मिळतो यार. हायवे वरती तर किती पडतोय. फोन मध्ये जास्त दिसतोय मला. रिफ्लेक्ट होतोय कारण त्या डोंगरावर ही एकच लाईट एवढी जळते. ती बघा ती मंदिराची लाईट तेवढीच जळते. भारी दिसते ना. स्टार सारखं वाटतं. हे पण आपल्या जातकोळीतले दिसत आहेत. नाईट ड्रायव्हिंग सोबत नसलेले तरी पण आपण त्याला ओव्हरटेक केलेलं आहे. याच्यावरून सिद्ध होतं की आपल्याला नाईट ड्राईव्ह जमत नाही. आपण आता जमायला लागलेली. हाय आपण सगळं जमून घेतो. काय हाय काय नाही काय. नाईट गॉगल लावल्यावरचा खूप परिणाम झालेला आहे. दिसतच नाही आपण.
स्लोएस्ट गाडी चालवण्याचा रेकॉर्ड आहे. स्लोएस्ट. नाहीतर यावेळी आम्ही 80 च्या वर वगैरे जातो. ब्लिंकर्स वगैरे नाहीत का रे बाबा? आम्हाला ज्यांनी ओव्हरटेक केलं ते आतापर्यंत चिपळूणला पोहोचले पण असतील. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा एक 15 किलोमीटर नंतर रोडवरती लाईट दिसलेले आहेत. बघा मित्रांनो, इट इज व्हेरी आश्चर्य की गोष्ट. ॲटलीस्ट लावले तरी येत. पुढचा टनेल लागला आहे. टनेल काका रस्त्याच्या मध्ये नसतं चालायचं. काहीच दिसत नाही एकतर समोरचं. नशीब त्याची चड्डी दिसली मला, वाईट होती म्हणून. काय ही माणसं रे, कोकणची माणसं साधी पुढे. एकदम पाट्यावरून तिकडून ट्रक येतोय, त्याचा पूर्ण फ्लॅश लाईट आहे. काका अंधारात दिसत नाही. नशिबाने चड्डी दिसली बघा. आणि अशा प्रकारे कशेडी घाट सुरू झालेला आहे.